ही प्रॉडक्ट्स उत्तम आहेत यात वादच नाही, पण भारतामध्ये सगळ्यांना ही प्रॉडक्ट्स परवडतीलच असंही नाही. आणि उत्तम आरोग्याची गरज सर्वांनाच आहे, म्हणजेच भारतातील सर्व स्तरातील लोकांना आहे, म्हणजेच गरिबांना सुद्धा आहे. काय म्हणायचंय काय? अगं हेच बोलली स्वीटू काल प्रेझेंटेशन नंतर. काय स्वीटूने दिलं प्रेझेंटेशन? नाही, मी आपलं सहज बोलले पटकन. थांब 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 थांब, मी सांगतो. हा, नाचणी बार किंवा बदाम अक्रोड यांची पूड करून नाचणीच्या पावडर मध्ये मिक्स केली तर ती आपल्याला शेक म्हणून पिता येऊ शकते आणि त्याचे हेल्थ बेनिफिट्स ही खूप आहेत. मावशी सांगा ना याला. अगं कौतुकच करतोय तुझं. ए रमेश, जरा माझी पर्स आणा. हा, पहिल्याच दिवशी इतकी चांगली कामगिरी केल्याबद्दल हे बक्षीस. नाही 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 मावशी, काही काय नाही नाही, हे कौतुक आहे. कौतुकाला नाही म्हणायचं नाही. नाही नाही नको. तू मावशीला नाही म्हणालीस ना तर मी आईला फोन करून सांगे ना. बरं, शाबास. आता तर मला देवघराचा पत्ता सांगाच. मी दमले शोधून शोधून. चल 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 दाखवते. किती छान. ही बघ, ही माझी खोली आहे आणि हे देवघर आहे. किती छान आहे तुमची खोली मावशी. आणि देवघर अगदी आपलंसं वाटतंय. आमचं देवघर छोटस आहे आणि आईनी ना अगदी असेच अन्नपूर्णा आणि बाळकृष्ण ठेवलेत त्याच्यात. मी लग्न करून सासरी आले ना तेव्हा मी सोबत घेऊन आले दोघांना. या बाळकृष्णाने घराचं अगदी गोकुळ केलं बघ. आणि अन्नपूर्णेनी काही काही कमी पडू दिलं नाही आजपर्यंत. पण आताशा सगळ्यांना विसर पडला याचा. आयुष्यातले छोटे छोटे निर्मळ आनंद, साधेपणा सगळं हरवून गेलंय. म्हणजे आयुष्यात काहीतरी चांगलं घडलं की देवाला नमस्कार करावा असं तुला वाटलं ना, खूप आवडलंय मला. असंच पाहिजे. ए, माझ्या अन्नपूर्णेला खुश करूया का? म्हणजे म्हणजे आमच्या घराचं जे चकचकीत किचन आहे ना त्याला स्वयंपाकघर करूया का? काय म्हणतेस? चल. श्वास घे, श्वास श्वास घे. वर बघ, वर बघ. पंखा लावू नको. गोळी का दिला? श्वास घे. अरे असंच गेलं फॅन लावून. ही तुझी दम्याची गोळी आहे ना? अगं संपली आहे. गोळ्या नाहीयेत का? कमाल करते ही. तिला सांगितलंय मी तुला, दम्याची गोळी संपल्यावर मला आधी ताबडतोब सांगत जा म्हणून. बाकीच्या गोळ्यांमध्ये हलगर्जीपणा करते ना चालून घेते हा मी सुमन. कशा उगीच पैसे वाचवायला जाते. आता जर डॉक्टरकडे जावं लागेल तर कितीला पडेल ते आपल्याला सांग मला. भाऊजी हे घ्या, औषध घेऊन या पटकन. वहिनी पंप आहे ना आपल्याकडे. भाऊजी 15 दिवसात 2दा पंप नाही हो बरा. तुम्ही जा ना पटकन औषध घेऊन या. आपण हे ऑर्डरचे पैसे आहेत ना. ऑर्डरचं बघू नंतर भाऊजी, तिचा जीव महत्वाचा. जा ना लवकर. वर बघ आणि श्वास घे. काकी आईचं औषध. औषध पाणी द्या. पाणी नकोय मला. अगं असं काय करते? घे ना. थांब मी देतोय ना. मला नकोय. अगं आता त्यांनी गोळी आणली तर घे ना. पैसे कुठून आणलेस? अगं गोळी घे ना, तू त्रास होतोय ना तुला. घे पैसे. अगं तू औषध आणले ते बघ ना. पैशाचं काय विचारते ही? शेव वाला चिवडा वालो 10 का 1 15 का 2. शेव वाला चिवडा वाला, शेव वाला चिवडा वाला, शेव वाला चिवडा वालो 10 का 1 15 का 2. 10 का 1 15 का 2. शेव वाला चिवडा वाला, शेव वाला चिवडा वालो. आई बाप ना आम्ही तुझे.
पैशाचं नाही विचारणार. ती विचारते तर सांग ना तिला. चांगल्या मार्गाने आणलेस ना, मग सांगायला एवढे आडेवेडे का घेतोयस? शरद काय चाललंय तुझं? अरे त्याच्यातून एक चूक झाली त्याला असं मोडीत काढू नका. अरे चांगला मुलगा आहे तो, आपले संस्कार झाले त्याच्यावर. सुमन गोळी घ्या. आणि हे बघ शरद, त्यांनी कुठल्याही वाईट मार्गाने पैसे आणलेले नाहीत, मी खात्री देतो. सुमन गोळी घे, गोळी घे. नाही गोळी घे प्लीज, गोळी घे. हळू सुमन, हळू हळू हळू. बेबी 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 पानी. बेबी मैं क्या बोल रहा हूँ, वो ओम और मोमो का फिक्स है क्या? What do you mean? नहीं मतलब ओम की क्या मर्जी. मर्जी? एक मिनिट. ओमचं बाहेर कोणाशी अफेअर आहे? त्याच्या लाईफ मध्ये दुसरी कोणी मुलगी आहे? है तो बता ना. अरे नहीं रे बाबा, मैं ये नहीं कह रहा. मुझे कहना ये है कि ओम तुम्हारा छोटा भाई है ना, तुमसे 10 साल छोटा. तो उसकी अगर तुमसे पहले शादी हुई तो बेबी अच्छा नहीं लगेगा ना. मतलब लोग क्या कहेंगे. बेबी क्यों ना हम उसके पहले शादी कर डालते. क्या? शादी कर डालते हैं तो काय तुला तुझा प्रोटीन शेक वाटला? कर डालते हैं, पी डालते हैं, हो गया. नहीं बेबी, लग्न हा आयुष्यातला मोठा महत्वाचा डिसिजन असतो. तो असा 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 नाही घेता येत. बेबी पिछले 4 साल से हम डेट कर रहे हैं ना, और तुमने अब तक अपनी शादी का डिसीजन नहीं लिया, और उन लोगों की शादी का ऐसे फास्ट डिसीजन ले लिया. कारण त्यांचं कॅल्क्युलेशन मॅच झालंय. त्या डील मध्ये फायदा आहे माझा. यू अंडरस्टँड रॉकी? डील? ऑफकोर्स डील. ओमकार आणि मोमोचं लग्न झालं ना तर आपल्या कंपनीची नेटवर्थ 2-3 टाइम्सनी वाढेल. इंडियाच्या टॉप ब्रँड मध्ये नाव असेल आपलं. दी खानविलकर्स होतील, यु नो. आणि आय एम गोना. तुझ्याशी लग्न करून काय फायदा आहे माझा? बेबी हर चीज फायदे के लिए नहीं होती ना. बेबी प्यार नाम की भी कोई चीज ये प्यार व्यार तेरे पास रख. मैं किसी से प्यार व्यार नहीं करती. बाजूला मला वर्कआउट करू दे. जादू. जादू, मैं मेरे गरीब माँ को छोड़कर यहाँ चला आया. जानता है क्यों? कि मालविका को ना गरीब पसंद नहीं, इसलिए मेरे माँ भी पसंद नहीं उसको. ए, तू बता, क्या माँ अमीर या गरीब होती है क्या? हाँ, ये लिविंग शिविंग में कुछ नहीं रखता. ए जादू, तुला वास आला का? ये खुशबू कैसी है? ए डॅडीने ने कुछ ऑर्डर किया रहेगा. मला सोडून एकटे एकटे खात असतील ते. ए जादू, तू रडू नको. हा, तू इथेच थांब. मी पटकन. रडू नको प्लीज. काय खमंग वास सुटलाय ग स्वीटू. ओमला इतकी आवडतात ना थालीपीठ. हो हो. नेमका ऑफिसला गेलाय. परफेक्ट. मोमो, तुला अजून एक हवंय का? यू वॉन्ट मोर? पण मो असं पाहिजे. दे ग तिला गरमागरम अजून एक थालीपीठ. गरमागरम खाण्यातच मजा आहे. ए घे
घे. व्हॉट अमेझिंग बॅलन्स मॉम. तुम्ही एवढ्या फास्ट थालीपीठ कसे बनवता? अगं टाळीपीठ नाही ग, थालीपीठ. थालीपीठ. बरं टाळीपीठ तर टाळीपीठ. खा, एन्जॉय. हा येस येस. टाक टाक थोडंसं तेल टाक. हा मम्मी जी ये खुशबू. ओए स्वीटू तूने तो पैन जला दिया. ओए अरे 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 एक मिनिट. नाही नाही रॉकी थांब. अरे ते थालीपीठ बनतात घरामध्ये आणि तेल सोडलं ना की थोडासा दूर येतो. घाबरू नकोस तू. ओ याला वाटलं आगच लागली. मेरे को बहुत भूख लगी है, मेरे को तो ना थोड़ा सा. अरे विचारतोस काय? घे ना. आहे काय? अरे आरामात खा. आवडलं? मस्त. स्वीटू हे बघ, ही करत बसलीस ना तुला वेळ मिळणार नाही. तू खाऊन घे गरम गरम. अहो नको नको नको. अगं घे. इतका धूर का झालाय घरात? का झाला इतका धूर आणि ऑइली स्मेल? ऑइली स्मेल. व्हॉट इज दिस? तायडे काय आहे, आज चवीत बदल म्हणून थालीपीठांचा घाट घातला ग स्वीटूनी. का हिला काय हिचं अंबरनाथचं घर वाटलं काही ऑइली अनहेल्दी बनवायला? असं काय बोलतेस ग? मॉम प्लीज तू यात पडू नकोस. आमच्याकडे प्रत्येकाचं ठरलेलं डाएट असतं. त्यात ह्याचे तेलकट तुपकट इतकं बटर घातलेले पदार्थ चालत नाही. कसं आहे ना स्वीटू, आपण कुठे राहतो काय करतो याचं भान राखायला हवं. तू इथे राहतोस सो इथले रूल्स फॉलो कर. हे असले पदार्थ बनवून माझ्या फॅमिलीची हेल्थ खराब करू नकोस. जरासं तेल असतंच आणि हे खूप पौष्टिक आहे. ह्यात ना तांदळाचं पीठ असतं, गव्हाचं असतं, नाचणीचं, डाळीचं अशी पीठ असतात. खूप सात्विक. रेसिपी विचारलेली नाही मी, इथला रूल सांगितला. मॅम एक मिनिट. मॅम थांबा प्लीज 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 प्लीज. तुम्हाला मला काय बोलायचंय ते बोला, पण अन्नाचा असा अपमान नका करू प्लीज. असे खूप लोक आहेत ज्यांना एवढंही नाही मिळत खायला. तुम्हाला मी हे इथे केलेलं पटत नसेल तर इतर कोणालाही मी देणार नाही. मी खाईन, पण प्लीज ते फेकू नका प्लीज. ओके, पण स्वीटू एक लक्षात ठेव, तू इथे हे असले पदार्थ बनवायला आलेले नाहीयेस, काम करायला आलीयस. सो मी पोहोचायच्या आत तू तिथे प्रेझेंट हवीस. ओके? येस मॅम. बाय मॉम. डार्लिंग मोमो, इफ यू डन लेट्स गो. डॅड, आर यू डन? yes. तायडीला राग आला ना की ती समोर अन्न आहे का काय काहीच बघत नाही ग. सरळ घराबाहेर फेकून देते. मावशी, ज्यांनी भूक सोसली ना त्यांनाच अन्नाची किंमत कळते. खरं आहे ग, अगदी खरं आहे. ए स्वीटू, काय झालं? अगं तू इथे काय करतेस? म्हणजे तायडी म्हणाली ती पोचायच्या ऑफिसला पोचायचंय ना तुला. हो. अगं ती तर गेली. अरे तू कशी पोहोचणार आहेस? काय मी निघते लगेच. ओए ये रॉकी किस लिए? चलो. तू सोडशील रॉकी? यस मम्मी जी. जा जा रॉकी बरोबर जा. हा अगं पण तू खाल्लं नाहीयेस काही. एक मिनिट थांब, हे घेऊन जा तू सोबत. रॉकी तू पण खा. तुम्हाला? नाही नाही मी करेन ना. बाय बाय बाय. हो हो बाय मावशी. बाय. अगं करपलं हे. थँक्यू रॉकी दादा. एनी टाइम वेलकम जी.
बेबी आने से पहले मैं निकलता हूँ, वरना जाओ जाओ जल्दी जाओ, जल्दी जाओ। बाय भागो। बाय बाय बाय। चल चल चल, आपल्याला लवकर जायचंय ना. डार्लिंग, आपण फर्स्टच आहोत. जस्ट अ सेकंड. तुला सांगितलं होतं मी इथे पोहोचायच्या आत तू इथे प्रेझेंट हवीस, बट मी इथेच आहे मॅम. गुड मॉर्निंग मॅम. हॅलो मॅम. मॅम मॅम आज आपली इनामदार सरांबरोबर मीटिंग आहे. मीटिंग रूम रेडी आहे, प्लीज. काय रे, काय आणलं डब्याला? सँडविच बाहेरचं खातो, मॅडमला सांगू का? बघू कसं आहे. टेस्टी आहे, तू खाऊ नको, मॅडमला सांगे ना. तुम्ही काय आणलं डब्याला? तू काय आणलंय? तू केलंय? अरे वा, तू येतं सगळं. हा बघताय, घेणार ते तुझ्या डब्यात पण. आजवर या सगळ्या आयडियाजवर कोणीच कसा विचार केला ना काही कळत नाही. स्वीटू, तुझ्या आयडिया ना खूप सोपे आहेत आणि म्हणून छान आहेत. थँक्यू सर. आता असं करूया, आपण आधी लंच करून घेऊया आणि मग पुढची मीटिंग चालू करू. येस सर. चलो. सर ऍक्च्युली मी डबा आणलाय. हो, मग मी असं करतो, मी जाऊन येतो. ठीक आहे का? येस सर. सॉरी हा, काय आणलंस डब्यात? भाजणीचं थालीपीठ आहे सर. हो. घ्या ना. नक्की? हो सर. वा, सुंदर, खमंग. थँक्यू सर. या ना, घ्या घ्या घ्या. सर घ्या ना. नाही नाही, इट्स ओके, होऊ दे सगळं. सर आपण कलिग्स होत, टेस्ट तरी करा. स्वीटू, इफ आय एम नॉट रॉंग, याच्यात बरीच पिठं एकत्र करून हे करतात ना, काहीतरी मल्टीग्रेन. हो सर. येस सर. 12 पिठं एकत्र करून तयार केलेली भाजणी, डाळीच्या पिठातलं प्रोटीन आणि नाचणी आणि तिळाचं कॅल्शियम, त्यानंतर कांदा आणि कोथिंबीर घालून घट्ट मळून घ्यायचं आणि मग जराशा तेलात खरपूस थालीपीठ तयार. अरे, आपल्याकडे ना एक गैरसमज आहे, काय आहे की हेल्दी पदार्थ असला ना म्हणजे तो बिलकुल टेस्टी नसणार. रॉंग. हे बघ ना, हेल्दी पण आहे, टेस्टी पण आहे. ठरलं तर मग हे आपल्या प्रोडक्ट मध्ये असणार. अरे, तुम्ही अजून लंचला गेला नाही? अरे, लंच तर करतोय, टेस्टी अँड हेल्दी. वा, बघू. सॉरी सर, शेवटचा बाईट मिस झाला. इट्स ऑल राईट, इट्स ओके. मी केबिन मध्ये आहे. ओम, सॉरी. काय? कशाबद्दल? खरंच सॉरी. इट्स ओके, इट्स ओके. होतं असं. ठीक आहे ना, ठीक आहे. सगळ्यांनी खाल्लं ना, मलाच नाही मिळालं फक्त. अरे तेच 7-8 होती थालीपीठ, पण सगळ्यांनी खाल्ली तर पटकन संपली. खरंच सॉरी. मला पटकन संपली. ठीक आहे, राहू दे ग, संपली तर संपली. मला एकच घास हवा होता पण नाही मिळाला. इट्स ओके, हॅपन्स. हार्ड लक. असं कसं हाडलं? तुला एक घास खायचा होता ना. हो, पण हवा होता, नाही मिळाला ना. इट्स ऑल राईट. नाही हो, पण तू
वस्तू लपवलं होतस तू? अख्खं थालीपीठ घे. तू खाल्लंस? हो खूप. एक मिनिट. म्हणजे तू नाही खाल्लंस? कारण मी आईशी बोललो, ती म्हटली तू काहीच न खाता घरनं निघालीस. असू दे, तू खा. तू नाही खाल्लंस. अरे खा. मला नकोय, तू खा. मी तू खा. हे बघ, मी तुला एक गोष्ट सांगतो. माझी एक मैत्रीण आहे आणि तिने ही खूप सुंदर थालीपीठ बनवलेली आहेत. सो तू हे थालीपीठ खायचंयस. व्हेरी गुड. असं काय करतो? असंच पाहिजे तुला, खाल्लंच पाहिजे. आता घे. बरं काय? बरं ना. हा बरं. हे बघ, तूही जायचं नाहीस, मी जाणार नाही. बसलो. बरं. काही काय असं नसतं. असंच असतं. हे बघ, आमच्यात मैत्रीत असंच असतं. बरं. हे तू ते ऑफिस मध्ये सगळ्यांना देत होतीस ना, हे घ्या थालीपीठ, बघा छान झालंय, घ्या बघा छान. आता मला दे. बरं. नाही नको.